ज्यांनी आपल्या स्वर चांदण्यानं प्रत्येकाचंच आयुष्य समृद्ध केलं त्या आशाताई भोसले आज अनंताच्या प्रवासाला निघणार आहेत। आशा भोसलेंच्या पार्थिवावर आज संध्याकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार होतील। शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत। आशा भोसलेंचं पार्थिव सकाळी 10:30 ते दुपारी 2 या वेळेत अंत्यदर्शनाकरता ठेवलं जाणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, आपण कालपासूनच पाहिलं आशाताई खऱ्या अर्थानं म्हणजे ज्यांच्या गाण्यातच सगळं काही आहे, फिरुनी नवी जन्मे नमी असं त्यांनी खरं तर जे स्वर प्रत्येकालाच देऊन समृद्ध केलं त्या आशा भोसले आज मात्र अनंताच्या प्रवासाला निघणार आहेत। पण अनेक जण जाऊन आशाताईंच्या पार्थिवाचं दर्शन घेत आहेत। आज कोण कोण त्या ठिकाणी पोहोचेल आणि अंत्यदर्शन साधारणतः सकाळी 10:30 वाजल्यापासून सुरू होणार आहे, या सगळ्याविषयीचं अपडेट। नक्कीच लाघवी, आपण बघतोय की अंत्यसंस्कार जे आहेत ते आज दुपारी 4 वाजता पार पडणार आहेत आणि आत्ता स्वतः त्यांचं जे पार्थिव आहे ते अंत्यदर्शनासाठी त्यांची कासा ग्रँड लोअर परेल जवळ जी बिल्डिंग आहे, इमारत आहे, जिथे त्या राहत होत्या तिथे ठेवण्यात आलेलं आहे। त्यांच्या अंत्यदर्शनासाठी विविध मान्यवर जी मंडळी आहेत ती तर येतीलच, मात्र चाहते देखील येतील, कारण आशाताईंचं गाणं हे प्रत्येकाच्या ओठांवरची गाणी होती आणि प्रत्येकाचं आयुष्य त्या गाण्यांच्या स्वरांमधनं सुरांमधनं जोडलेलं होतं। त्यामुळे आशाताईंचं अंत्यदर्शन घेण्यासाठी साधारणतः 10:30 ते 2 अशी वेळ त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे। त्यानंतर इथून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या जी स्मशानभूमी आहे त्या तिथे स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। आत्ता आपण जर बघितलं तर पोलीस फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। मोठी मोठी मंडळी जी आहे ती येणार असल्याने हा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे, जेणेकरून कोणताही म्हणजे जी सिच्युएशन आहे त्याला कुठेही प्रॉब्लेम होऊ नये, सगळ्यांना अगदी सगळ्यांना त्यांचं अंत्यदर्शन घेता यावं यासाठी पोलीस देखील तैनात झालेले पाहायला मिळतात। पण आपण जर बघितलं तर आशाताई या जिंदादिल होत्या, जिंदादिल जगल्या, शेवटपर्यंत ॲक्टिव्ह होत्या। 10 दिवसापूर्वी देखील त्यांनी एका नाटकाच्या प्रयोगाला हजेरी लावलेली होती आणि हाच कार्यक्रम त्यांचा सार्वजनिक कार्यक्रम म्हणून शेवटचा कार्यक्रम ठरला। मात्र त्या कायम म्हणायच्या की मला मरण यावं ते सुद्धा गाता गाता यावं, असं देखील त्यांनी जाहीरपणाने कार्यक्रमांमध्ये स्पष्ट केलेलं पाहायला मिळालं होतं। आणि खरंच आशा दीदी अगदी शेवटपर्यंत ॲक्टिव्ह होत्या। आपण आशिष शेलारांनी ज्या पद्धतीने त्यांचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तो देखील सगळ्यांनीच बघितला। त्यामध्ये त्या मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश हे गाणं गात आहेत। मला हे दत्तगुरू दिसले हेही गाणं त्यांनी गायलेलं पाहायला मिळते त्या व्हिडिओत। एकंदरीत जर आपण बघितलं तर आशाताई या सगळ्यांसाठी आशा देणाऱ्या होत्या स्वरांच्या माध्यमातून। अगदी आयुष्यात संकट अनंत आली आशाबाईंच्या, पण आयुष्य कसं जगावं आणि ते आयुष्य ग्रेसफुल कसं जगावं हे ज्यांनी आपल्याला शिकवलं त्या खऱ्या अर्थानं आशा भोसले आज अनंताच्या प्रवासाला निघणार आहेत। तुर्तास धन्यवाद भाग्यश्री, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।